नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डॉलरच्या प्लॉटवरती आलो होतो. इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण कधी बघितलं तर अतिशय सुंदर इथं डेव्हलप झालेलं आहे. आपण इथं पहिली फवारणी काढली होती, फॉस्मॅजिक काढलं होतं, चार्जेस काढलं होतं आणि त्याच्यासोबतच इमामेक्टिन बिनजट घेतलं होतं. आता दुसरी फवारणी कुठली घेतली गेली पाहिजेत आणि त्याचे रिझल्ट कसे आले होते त्यासाठी इथं आपण आलोय. आपण पहिली फवारणी फॉस्मॅजिक चार्जेस घेतल्यानंतर फ्लॉवरिंग कधी बघितली तर अतिशय सुंदर इथं फ्लॉवरिंग झालेली आहे आणि आता कुठंतरी रोग इथं चालू झालेला आहे. नॉर्मल आता घाट्या अवस्थेच्या पकडण्यात स्ट्रेसमध्ये आल्यानंतर ह्या इथं फंगसचा इथं थोडासा प्रादुर्भाव झालेला आहे आणि इथं थोडी मर आता नॉर्मल प्रमाणात मर चालू झाली. आपण जर कधी बघितलं तर या प्लॉटला थोडं नॉर्मल प्रमाणात इथं मर चालू झाली. तर आपण कुठलं बुरशीनाशक घेतलं गेलं पाहिजे. तर पहिलं जर कधी आपण घ्यायचं झालं तर तुम्ही रोको घेऊ शकता किंवा रोकोमॅन घेऊ शकता किंवा बाहेर कंपनीचं एलेट घेऊ शकता. या तिन्ही बुरशीनाशकापेक्षा तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. आणि आता घाट्या अवस्थेमध्ये फवारणीला कुठली फवारणी घेतली गेली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे फ्रूट मॅजिक. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पोटॅश येतं 44% प्लस बोरॉन येतं आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. फ्लॉवरिंग आता जबरदस्तरित्या इथं डेव्हलप झालेली आहे. नॉर्मल काहीतरी ठिकाणी मर रोग येतोय, तेवढा थोडाफार प्रमाणात येतोच. हा जर कधी प्लॉट बघितला तर पाठीमागचा हा प्लॉट आहे आणि किती तर फॉस्मॅजिकची फवारणी घेतलेली नाही, पण या प्लॉटला जे येते फॉस्मॅजिक्स आणि चार्जिकची फवारणी काढल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट आलेले आहे. तुम्ही जर कधी डॉलरला फवारणी घेतली नसेल तर तुम्ही जर कधी बघितलं फ्लॉवरिंग किती चमकते इथं, तर तुम्ही फॉस्मॅजिक चार्जिकची जर कधी फवारणी घेतली, लाखो शेतकऱ्यांनी घेतली, तुम्ही जर कधी घेतली तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट येतील. आणि मर रोगीसाठी आपण सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं तर नक्कीच तुम्ही डॉलरमध्ये एकरी 12 क्विंटल पर्यंत उत्पादन काढणार आहे. आता हा बी प्लॉट जर कधी बघितला आपण सर्वदूर बघितला जबरदस्तीचा डेव्हलप झालेला आहे आणि एकरी साधारणतः 12 क्विंटल प्लॉट हा निघणारच आहे आणि लवकर लावल्यामुळे अतिशय सुंदर इथं डेव्हलप झालेलं आहे. नॉर्मल 1%ही म्हणलं जाणार नाही, मायनस पॉईंटमध्ये इथं कुठं प्रमाणात मर येते. त्याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये आता ही फवारणी सांगितली. तुम्हाला जर काही आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.